हाय, हॅलो, हॅलो, हॅलो. कसे आहात सगळे? मस्त ना? अभ्यासाची तयारी कशी चालू आहे? एकदम जोरात चालू असेल. मला त्यांची थोडीशी जास्त काळजी आहे, ज्यांना 1 मार्क आणि 2 मार्काचीच गणितांमध्ये प्रॉब्लेम आहे आणि पुढे थोडे 3 मार्काचे टफ जात आहेत. तर तुम्ही लक्ष द्या. तुमच्यासाठी मी घेऊन आलो हे आसम. याच्यामध्ये मी एक कॉन्सेप्ट शिकवणार तुम्हाला, की जर हाईट सेम असेल, तर एरिया कसा फाइंड आउट करता येतो. लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. एरिया काढायचा आहे आपल्याला ट्रायंगल एबीडीचा आणि ट्रायंगल एडीसीचा आणि त्याचा रेशो सुद्धा काढायचा आहे. क्वेश्चन तुम्ही वाचलाच असेल आतापर्यंत, तर कसं करता येईल बघा. सगळ्यात पहिले तर हा 12 आहे कंप्लीट. दिलेला नाही ते 12. हा 9 आहे. तर हा 9 आहे, हा 12 आहे, हा किती असला पाहिजे? 3. कारण 9 आणि 3 किती झाले? 12. हे तर सगळ्यांना माहिती आहे, राईट? एवढं तर इझी कळतच लगेच आपल्याला. टोटल जर 12 असेल, हे 9 आहे म्हटल्यावर हे 3च असलं पाहिजे. आता वळूया आपण मुख्य प्रश्नाकडे, की आपल्याला ह्याचा एरिया काढायचा आणि ह्याचा पण एरिया काढायचा आहे. एरियाचा फॉर्म्युला काय रे मित्रांनो? हाफ इंटू बेस इंटू हाईट. 7वी पुस्तक आपण हाफ इंटू बेस इंटू हाईट. चला पटापट करूया. तर हा डायग्राम आपण ड्रॉ केला पुन्हा एकदा. ए बी टी, बरोबर. तर ह्याचा एरिया मी कसा काढणार? हाफ इंटू बेस इंटू हाईट. सांगा बरं, हाफ इंटू बेस काय पकडायचं रे? हाच प्रॉब्लेम आहे ना. बेस खालची लाईन पकडून टाका. बेस कोण आहे आपला? बीडी. बेस आहे बीडी. आता हाईट काय पकडायची सर? मित्रा, ह्याच्यामध्ये हाईट दिलेलीच नाहीये. ह्याच्यामध्ये हाईट दिलेलीच नाहीये, कारण हाईट ही नेहमी परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. परपेंडिक्युलर 90 डिग्री असते. 90 डिग्री आहे का इथे? 90 डिग्रीची लाईन नाहीये ना. हाईट नाहीये, मग ह्याला हाईट काय पकडायची? एच पकड. ठीक आहे. हे कोणाचा एरिया काढला आपण? एबीडीचा. तसाच ह्या छोट्याचा एरिया काढू. चला, ट्रायंगल एडीसी. ट्रायंगल एडीसीचा एरिया काढायचा असेल, पुन्हा एकदा हाफ इंटू बेस इंटू हाईट. सांग मित्रा. चला आता बेस काय? बेस म्हणजे खालची लाईन, असंच पकडतात. बेस म्हणजे खालची लाईन, डीसी. ही झाली बेस. बघ बरं, कुठे 90 डिग्री दिसतंय का? 90 डिग्री कुठंच नाहीये. मग हाईट काय एडी पकडायची? हाईट एडी वगैरे काही पकडायची नाहीये. मी तुला क्लिअरली सांगतोय. 90 डिग्रीची लाईन असेल तरच हाईट. हाईट दिली का नाही दिली, मग एच पकड. ठीक आहे. आता हा जो डोंगर आहे, ह्या डोंगराची हाईट, हा जो डोंगर म्हणजे मोठा जो ट्रायंगल आहे, त्याचे 2 छोटे छोटे ट्रायंगल्स आहेत. मोठ्या ट्रायंगलमध्ये 2 छोटे ट्रायंगल्स आहेत. इकडचा एक, इकडचा एक. दोघांची उंची इथूनच मोजणार ना रे आपण. हाईट दोघांची कशी असणार आहे? सेमच असणार आहे. दोघांची हाईट कशी असणार आहे? सेम असणार आहे. म्हणून ह्यांचा रेशो लिहित असताना कसं करायचं? हाफ इंटू, पहा बरं इथे बीडी इंटू एच, बीडी इंटू एच. इथे हाफ इंटू डीसी इंटू एच, डीसी इंटू एच. हाफ हाफ कॅन्सल, एच एच कॅन्सल. बीडी अपॉन डीसी. मित्रा, बीडीची व्हॅल्यू काय बघ बरं? बी पासून डी 9 आहे आणि डीसीची व्हॅल्यू आपण काय काढली? 3 आहे. 3 1 जा 3, 3 3 जा 9. 3 अपॉन 1 म्हणजेच काय आलं? 3:1. तर आन्सर ऑप्शन काय असलं पाहिजे? बी असलं पाहिजे. ठीक आहे. असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी पुन्हा एकदा ह्या पेजला, ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.